त्वरित पाठवायची आहे. टीम गोपी 11 ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम कोल्स कोल्हापूर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. महत्वाची मॅच, एक एक सामना, दोन्ही टीम खेळलेत, दोन्ही टीमकडे पॉइंट 0. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा. नाणेफेकी जिंकली आहे श्रीराम कोल्स कोल्हापूर. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. मुंबई क्रिकेटचा लिटिल मास्टर मंदार गरुडे, त्याच्या सोबतीनं गोपी 11 ठाणे टीमचा कॅप्टन श्रेयस इंदुलकर बॅटिंगसाठी तयार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तयार आहेत आमच्या सोबत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अद्वैती असा ध्रुव तारा म्हणून आज कॉमेंटेटर ज्यांच्याकडे पाहिलं जातं कुणालजी दाते सर. काय वाटतं मॅच डू ऑर डाय दोन्ही टीमसाठी. सामन्याला झाली आहे सुरुवात. टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे कॅप्टन दिलीप बिजवानं. श्रेयस आणि टीम बॅटिंगसाठी तयार आहे. वेगळा फॉर्मॅट आहे, डू ऑर डाय मॅच नसेलच, इथे जिंकणं गरजेचं आहे. शेवटी रन रेट तुमचा ग्रुप मधून किती चांगला आहे 2 मॅच जिंकल्यानंतर ते महत्वाचं ठरेल. परंतु 6 मॅचच्या लढाईमध्ये तुम्ही पहिला सामना गमावला. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल आणि विशेष म्हणजे मागच्या मॅच मध्ये फुलटॉसवर बाद झाला होता श्रेयस. या मॅच मध्ये नक्कीच त्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. या मॅच मध्ये नक्की धावा कराव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये त्यांचा संघ हारलाय, या मॅच मध्ये जिंकावं लागेल. दुसऱ्या बाजूला दिलीप बिजवा एक मातब्बर खेळाडू आहे, तो देखील नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. लीग मॅचचा फॉर्मॅट अगदी 6 मॅचचं शेड्यूल आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट ही मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोना. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. आपण पाहता क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. अंपायरला ग्रीन सिग्नल लक्षात घ्या. टाइम आम्ही अंपायर मॅच करतोय. अगदी 25 मिनिटं 5 षटकं फिनिश होणं गरजेचं आहे. 6 वाजून बरोबर मिनिटं झाली आहेत. या ठिकाणी आपण पाहताय 19 आणि मॅचचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप बिजवा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. उडवायचं होतं इनफिल्डच्या वरनं. दाखवतं श्रेयस ड्रिल करून कशा प्रकारे खेळायचं होतं. कनेक्शन नाही या बॅट अँड बॉलचा. पहिला चेंडू चालला डॉट. पहिल्या मॅच मध्ये फुलटॉसवर आउट झाला होता श्रेयस. हाई बॉल त्याच्यासाठी फुलटॉस होत होता, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप बीट करून गेला विकेट किपरच्या हातात. डॉट. पहिल्याला डॉट. सुरुवात चांगली झाली आहे. त्यानंतर दिलं प्रत्युत्तर. एक्स्ट्रा कव्हरला करारा ड्राईव्ह होता. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. ऑन दी मार्क टीमचा कॅप्टन ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग गोपी 11 ठाण्याचे कॅप्टन. पहिली धाव या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेने डाव सुरू झाला श्रेयस इंदुलकर आणि त्या सोबतीनं गोपी 11 ठाणेचा. ऑन दी राईज दुसराच बॉल तो खेळताना पाहायला मिळाला आणि याच्यावरून दिसतं हँड अँड आय कॉर्डिनेशन नक्कीच फ्लड लाईट्स मध्ये खूप चांगलं आहे. श्रेयस इंदुलकरचं भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलाय, आताही खेळतोय. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत आणि दिलीप बिजवा त्याच्या समोर असेल. चांगली सुरुवात करायची आहे. मंदार गरुडे ऑन स्ट्राइक. दिलीप बिजवा आजही आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवरती अनेकांना नाचवताना, मोठ्या मोठ्या फलंदाजांना खेळवताना आपण ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये सातत्यानं पाहिलं. त्याच्याकडे असलेला प्रचंड अनुभव. समोर लिटिल मास्टर मंदार. बॅट पॅड मध्ये फटका समोर. मिड ऑनला फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. टीपला गेलाय झेल आणि संपलाय मंदार गरुडेचा खेळ. धक्का पहिला लागलाय टीम गोपी 11 ठाणेला. थँक्यू डीजे. सचिन कदम सर, पुन्हा एकदा हा ऑफिशियल कॉल है. अनंतर अनाउंसमेंट दोनों टीम लक्षात घ्या केली जाणार नहीं. दोनों टीम आपसे रिक्वेस्ट है, आपका 12th मैन कंपलसरी कमेंट्री बॉक्स में होना चाहिए. अभी दोनों टीम का नहीं है. 1 ओवर के बाद जिस टीम का 12th मैन यहाँ पे नहीं होगा उस टीम को 2 रन से पेनल्टी दी जाएगी. लक्षात ठेवा. ज्या टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसेल कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये पाहिजे. तुमच्याकडे 15चा जवळजवळ स्क्वॉड. तुमचा 12th मॅन हा असायलाच पाहिजे कमेंट्री बॉक्स मध्ये. एक लाईक सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. सचिन सावंत मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग ज्यांनी केली आहे. सचिन सावंत बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी सचिन सावंत यांना आपण पाहता.
ओव्हर नंबर सुरू आहे. एक आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत दिलीप बिजवा या मॅच मध्ये करतो. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. काय सुपरली स्टार्ट दिला दिलीप बिजवान आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या टीमसाठी. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर दिलीप, समोर सचिन सावंत नंबर 3 वरती आलाय. पहिल्या षटकामध्ये आज वन डाऊन त्याला यावं लागलं. लाईन चांगली आहे, वेगवान, तेच तर रार, अपील 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 अपील, नॉट आउट अंपायर सांगत असताना आता स्क्वेअर लेग अंपायर्स कडे पाहिलं जात आहे. कदम सर कदम ताल करत चाललेत मुन्ना पठाण यांच्या पर्यंत. दोन्ही अंपायर्स मध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. 2 DRS तुमच्याकडे, तुम्ही बीमर, रनआउट, ओव्हर स्टेप, बाउंड्री चेक साठी वापरू शकता. अल्ट्राएज आपल्याकडे नाहीये, त्यामुळे ऑनफील्ड अंपायरचा जो निर्णय काही क्षणात मैदानावरती आपल्यापर्यंत पोहोचेल. सर काय म्हणाल, दिलीप बिजवाजी बॉलिंग करतोय, चांगली गोलंदाजी, थोडासा पुढे ठेवण्याचा बॉल होता आणि प्रयत्न होता आणि तिथून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. आता बॅटची कडा घेतली का हे पंच सांगतील. शेवटी अपील स्ट्रॉंग होती, पंच आपल्या जागेवर येतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. आउट, बॅटर आउट आहे. सचिन सावंत देखील परतलाय. DRS उपलब्ध नाहीये याची माहिती आपण मगाशीच दिली. तो तर DRS मग गोलंदाजी करणाऱ्या टीमने देखील घेतला असता. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरनी जो चर्चा करून निर्णय घेतलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल. लगेच ग्राउंडच्या बाहेर या. सचिन आउट. पहिला धक्का मैदानावरती मंदार, त्यानंतर आता दुसरी विकेट सचिन सावंत. 2 विकेट जातात. योगेशनं एसटीच्या मागे टिपला एक सुंदर झेल. ऍक्शन रिप्ले येऊ द्या, चला आपण पाहूयात ऑन स्क्रीन. सचिन सावंत थोडासा नाराज, थोडासा हताश, जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना ओईठी आउट सध्या तुम्हाला चित्र मैदानात पाहायला मिळतं. दिलीप बिजवा बॉलिंग ट्रॅक वर, टप्पा पडला, त्यानंतर काटा बदलताना हा बॉल फिरला. बॉल भरपूर सारा मग बॅटला स्पर्श झालाय का त्याची भरपूर सारी चर्चा त्या ठिकाणी सुरू होती. स्क्वेअर लेग अंपायर, मेन अंपायर दोघांमध्ये झाली चर्चा. त्यानंतर निर्णय आलाय ओईठी आउट. फलंदाज बाद सचिन सावंत. 1ला 2 फलंदाज बाद झालेत. एकच धाव स्कोर बोर्डवर आहे आणि बॅक टू बॅक विकेट येत आहेत. या अगोदर आपण पाहिलं मंदारला आउट केलं, आता सचिनला आउट केलंय. गोल्डन डकचा शिकार सचिन ठरलाय. थोडासा निराश वाटला पंचांच्या निर्णयावर, परंतु शेवटी ऑनफील्ड अंपायरने जो निर्णय दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ती खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे आणि ते श्रेयसने त्याला सांगितलं की आता आउट दिलाय तर ग्राउंडच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आता राम पोळ फलंदाजीसाठी. हॅट्रिक बॉल असेल दिलीप बिजवाचा. जीतना है तो आपको लड़ना होगा और एक खिलाड़ी बनना है तो सबसे पहले आपको अंपायर्स के डिसिजन का सन्मान करना होगा. ते चित्र मैदानावरती अगदी आपण आजवर अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिला. रिस्पेक्ट द अंपायर, रिस्पेक्ट द गेम, रिस्पेक्ट विकेट, रिस्पेक्ट युअर सिनियर प्लेयर्स, रिस्पेक्ट युअर कॅप्टन. म्हणून तर आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व प्रचंड मोठं झालंय आणि फार मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटचे दिवाने सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी रन्स कमी आहेत, विकेट जास्त आहेत. रन्स आणि विकेट मध्ये जणू काही एक रेस सुरू आहे. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येईल का? गोलंदाज दिलीप. व्हॉट अ बॉल, भेदक तिखट यॉर्कर होता. बॅट अँड पॅक मध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट आल्यानंतर अशा प्रकारे यॉर्कर्स टाकले जात असतील. पूर्णपणे ब्लॉक केला बॅटरला. राम पॉल अगदी पहिलाच बॉल त्यांच्यासाठी क्वेश्चन मार्क होता. कुणाल सर षटक संपलं. कुणाल सर पहिलं धावफलकावरती धाव फक्त एक जी आली श्रेष्ठ बॅट मधनं आणि 2 फलंदाज शून्यावरती मैदानात बाहेर परतले. चांगला यॉर्कर, शेवटचा बॉल आणि विशेष म्हणजे राऊंड विकेटने अँगल करत जाणारा यॉर्कर होता. प्रत्युत्तर देताच आलेलं नाहीये राम पोळला आणि पहिले षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1ला 2. 6 मिनट लिए पहला ओवर समाप्त करने के लिए दिलीप बिजवा आपने, हालांकि 2 विकेट्स इस ओवर में आए. पहला ओवर समाप्त 1 पर 2. टीम गोपी 11 ठाणे. चांगलं राहिलं या ठिकाणी. आपण पाहता क्रिकेट पहिल्या षटकामध्ये टीम श्रीराम कोल्ड्स कोल्हापूरसाठी प्रत्युत्तर कसं दिलं जाईल. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर मैदानावरती आहे. टीमचा कॅप्टन श्रेयस. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. तुकाराम कुंचे महाराज. स्वर्गीय रतनभाऊ पाळले स्मृती चषक असेल. पुणे जिल्ह्यात येऊन प्रतीक स्पोर्ट्स पुणे नावाचा डंका वाजवणाऱ्यांमध्ये या खेळाडूचं मोठं योगदान राहिलं. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला. तुकाराम कुंचे यॉर्कर स्पेशलिस्ट आणि यॉर्कर्सच्या जोरावरती आजवर अनेक सारा विकेट त्याच्या कारकिर्दीमध्ये लेग बिफोर विकेट असतील, क्लीन बोल्ड असतील, त्यांना पाहिलेत, ते सेलिब्रेट केलेत. आज पुन्हा एकदा ती संधी या सगळ्या लेजंड प्लसला मिळते आणि आज मी म्हणेल माझ्यासारख्या एक युवा समालोचकाचं भाग्य की तुकाराम कुंचे महाराज सारखा गोलंदाज याची ध्येयाची डोळा खेळताना पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी समालोचन करायला पाहायला मिळतं.
चांगला बॉल टप्पा पडलाय, चाललाय यष्टांच्या मागे. आज सगळे लेजंड्स. पहिल्यांदा आपण दिलीप बिजवाला पाहिलं, तुकाराम कुंचे महाराज यांना आपण पाहताय. असं बॉलिंग युनिट जर तुमच्याकडे असेल तर कुणाल सर या फ्रंटलाईट मध्ये आता बॅटर्सची एक मोठी टेस्ट आणि ती टेस्ट सध्या घेत असताना पाहायला मिळाला. तुकाराम पहिला बॉल फुलर लेनचा होता, दुसराही त्याच टप्प्यावर टाकला. स्वीप करण्याचा प्रयत्न, रामपोळ हुकलाय. आता फिरवलाय, मागचे 2 खोलात वेगात टाकले, आता अगदी कमी गतीने टाकलाय. दोन्ही बॅटर्स एकाच एंडला आणि आपण पाहताय फलंदाज तिकडे रनआउटच्या स्वरूपात बाद होतात. रामपोल आणि विकेट जातीये नंबर 3. अगदी एखाद्या फुटबॉल मॅचचा स्कोर जसा असायला हवा ना गोल्सचा, सध्या अगदी कुणाल सर ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याआधी समीकरण होतं 2-2, आता समीकरण 2 धावा झालेत आणि विकेट गेलेत मैदानावरती 3. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गोलंदाजी टीमने स्ट्राईक केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला ऑफ ड्राईव्ह होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड ऑफच्या दरम्यान बॉल हातातून निसटला, त्याचा फायदा घ्यायचा होता रामपोळला, परंतु म्हणतात ना नेव्हर रन ऑन मिस फील्ड, तेच इथे झालं. आणि त्यानंतर सोपं काम विकेट किपर साठी. आउट झाला रामपोळ. रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावलेली आहे गोपी इलेव्हन ठाणेने. 2-3 अशी परिस्थिती. आणि सध्या नक्कीच श्रीराम क्लोट्स कोल्हापूर हा संघ वरचा ठरतोय, कारण त्यांनी टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आणि दबाव पहिल्या ओव्हरमध्ये दिलीप बिजवाने निर्माण केला, दुसऱ्या ओव्हरमध्ये महाराज करतायत. ज्यावेळी सुरुवात चांगली होतं ना त्याचं एक बेनिफिट ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळतं आणि त्याचा सध्या फायदा उचलत असताना ही टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलं षटक राहिलं दिलीप बिजवाच्या नावावरती. स्वतः कॅप्टननं सांगितलं मैदानावरती आपल्या टीमला, कप्तानच्याला सीनाथान. एक जबरदस्त बॉलिंग युनिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये तीच टीम आहे ज्या टीमनं 6 षटकं 39 बनवल्या होत्या आणि तरी देखील मैदानावरती संघर्ष करण्यास प्रतिस्पर्धी टीमला भाग पडलं होतं. अंतिम टप्प्यापर्यंत 6 बॉल 12 पर्यंत ती मॅच आली होती. काहीशा चुका झाल्या, डेट ओव्हर मध्ये नो बॉल्स आले, एक्स्ट्रा रन्स खर्च झाले आणि त्यानंतर समीकरण बदलताना मैदानावरती आपण पाहिलं. कमी गतीनं टाकलाय, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक व्हायला हवं. बॅटर्सच्या आधी अगदी आपण पाहिलं ना इकडे किपरचा रोल देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. अगदी काय टाकलं जातं, वेगात येणार आहे की कमी गतीनं टाकला जाणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला जातात. आणि तुकाराम कुंचे महाराज सारख्या यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलरला क्लोज कीप करणं हे चॅलेंज आहे आणि ते सध्या स्वीकारतोय यष्टीरक्षक. फटका समोर चालला, एक्स्ट्रा कव्हर तिकडे उपस्थित आहे, पोहोचेल बॉल वरती. एक सिंगल अजून ऍड केली जाईल. श्रेयस धावतोय, कॉल केला, सेकंड कंप्लीट होऊ शकते आणि 2 धावा उदय आणि श्रेयसच्या दरम्यान पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कम्प्लिटली आपण म्हणूयात ना की जरी आता बॉल इकडे सिक्सरचा वापरला जातोय, जणू काही खन्नाच्या बॉलवरती किंवा MRIच्या बॉलवरती मॅच सुरू आहे. बॅटर्स वाट पाहतात, 2 षटकं अगदी बॉलचा 4 निघून जाईल, त्यानंतर आपण आक्रमण करू. सध्या अशीच काही स्थिती या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग टीम साठी आपल्याला पाहायला मिळते, कारण बॉलिंग भरपूर चांगली होती. इथे फटका चांगला सजवला, इनफिल्डच्या वरनं काढला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. एक सिंगल अजून ऍड केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक संपलंय. मैदानावरती दुसरं 2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या, 1 विकेट आली होती. या षटकात 2 विकेट्स आले, त्या सोबतीने एक रनआउट आणि अशा प्रकारे आपण पाहताय धावफलकावरती धावा 5-3 बाद. अगदी शांत स्थितीमध्ये तुकाराम कुंचेचं षटक चांगलं राहिलं. पहिल्या षटकात आलेल्या 3 विकेट ज्या होत्या ना दिलीप बिजवाच्या, अगदी त्यांना पूर्णपणे दबाव या मॅच मध्ये प्रेशर मध्ये टाकलंय. बट कुणाल सर अजूनही एक गोष्ट मैदानावरती विसरून चालला नाहीये की श्रेयस इंदुलकर बॅटिंग करतोय आणि त्याच्यासाठी फक्त इतकंच म्हणेल, आई जब बारी उसकी तब आधा किल्ला ढेरता. अरे आई जब बारी उसकी तब आधा किल्ला ढेरता, कांप रहे थे विपक्षी तब भी, क्योंकि बीच मैदान के अंदर गोपी इलेवन ठाणे का शेर श्रेयस इंदुलकर था. त्याच्या बॅटमधनं अपेक्षा आहेत सध्या टीम गोपी इलेवन ठाणेला. जे पहिल्या मॅच मध्ये तो करू शकला नाही ते या मॅच मध्ये त्याला करावं लागेल. 3 विकेट गमावलेत आणि नक्कीच दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या साईडवर, परंतु अशाही परिस्थितीमध्ये, अशा विपरीत परिस्थितीमध्ये भरपूर वेळेला श्रेयस खेळलाय. उदय पाटील खेळलेले आहेत आणि उदय पाटील षटकार मारण्यासाठी जाणले जातात, मोठमोठे फटके ते मारू शकतात. अशा परिस्थितीमध्ये श्रेयसने त्यांनी जर श्रेयसला साथ दिली, शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबले तर नक्की धावा होऊ शकतात. चांगली रंगली आतापर्यंत ही मॅच बॉलिंग टीम साठी. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय गोलंदाज या ठिकाणी तयार आहेत दिलीप बिजवा. पहिला बॉल या ठिकाणी त्यांना डॉट टाकला. पहिलं षटक फायरिंग स्पेल होतं, आग हुकणारी गोलंदाजी सध्या करतीये टीम कोल्हापूर. इथे लाईन चांगली अपील, फलंदाज बाद
कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा रस्सा जितका प्रसिद्ध आहे ना, आज कोल्हापूरमध्ये तितका प्रसिद्ध होणारा दिलीप बिजवा. प्रत्येक घराघरात आज श्रीराम कोल्ड्स कोल्हापूरचे समर्थक म्हणतील दिलीप बिजवा अगदी लाजवाब बॉलिंग करतोय. चौथी विकेट दिलीप बिजवानं काढली आहे आणि यावेळी त्यानं शिकार केलाय उदय पाटीलला आणि बरोबर इम्पॅक्ट अगदी इन होतं, विकेट हिट होता बॉल आणि अंपायरनं एक चांगला निर्णय या ठिकाणी दिलाय. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. राऊंड विकेटने एक चांगला अँगल आणि बरोबर स्टंपच्या मधोमध सापडले उदय पाटील. पायावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर अंपायर साठी एकदम सोपा निर्णय होता. तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून. उदय नक्कीच आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा झाले, 4 फलंदाज बाद झालेत. गोपी इलेव्हन ठाणे हा कुठल्या फुटबॉल किंवा हॉकी मॅचचा स्कोर कार्ड नाहीये. हा स्कोर कार्ड सध्या गोपी इलेव्हन ठाणे आणि श्रीराम क्लोट्स कोल्हापूर या टीमचा पाहायला मिळतोय. आमचा मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात विश्वास पाटील, रायगडचा रिअल टायगर. गेले कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवलंय. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र चंदू शेट्टे तिथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर कमिटी मेंबर्स त्यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग, ते सर्वच कार्यकर्ते त्यांचे सहर्ष स्वागत. अतिशय चांगली अशी मुहूर्तमेळ त्यांनी 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून रोवली आणि चांगलं क्रिकेट तुम्ही पाहाल या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलीप बिजवा तयार. अगदी आपण पाहता अँगल सोबत लेफ्ट आर्म बॉलर कडे जो अँगल असतो त्याचा फायदा दिलीप बिजवानं उचललाय. इथे अजून एक विकेट जाऊ शकते. डायरेक्ट हिट झालाय का? हो, श्रेयस इंदुलकरची जाती विकेट. चुकीचा कॉल. प्रेशर मध्ये आता मिस्टेक घडतायत. सिट्टी वाजू लागली आहे प्रेशर मध्ये बॅटिंग टीमची आणि जी या मॅच मध्ये क्षणात कधी काही करू शकत होती ती इम्पॉर्टंट विकेट या ठिकाणी जातीये आणि श्रेयस इंदुलकर झालेत या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद. मोठी विकेट. कधी कधी मला असं वाटतं की श्रीराम क्लोट्स कोल्हापूरचे खेळाडू मुद्दामून मिसफिल्ड करतायत, कारण जेव्हा जेव्हा मिसफिल्ड झाले तेव्हा फलंदाज रनआउट झालेत आणि हा तर डिरेक्ट हिट. फक्त एक स्टंप दिसत होता आणि श्रेयस दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता आणि त्याचमुळे श्रेयस इथे आउट होईल. पप्पू शेट सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात, ज्यांची ही संकल्पना, जे अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे, आणि त्याचबरोबर मेघनाथ गोंधळे जे सदस्य आहेत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमागे हे चेहरे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतील. आणि हे चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. अनेक स्पर्धा यांनी घडवलेल्या आहेत, अनेक क्रिकेटर यांनी घडवलेले आहेत आणि त्याचमुळे ही स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण भारतात होते. अनेक वर्ष मेघा 11 वाघबीळ या नावानं दंगा वाजला. रायगड असू दे, ठाणे असू दे, इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला आणि मेघा वाघबीळ एक वेगळी चर्चा राहिली नेहमीच मेघादादाच्या नावाची. स्पेशली त्याचा फिल्डिंग स्पॉट ऑलवेज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चेत राहिला आणि त्यांच्या सोबतीनं पप्पू शेट पाटील भिवंडी विभागातील एक दानशूर राजा म्हणून पप्पू शेट पाटील यांची ओळख आहे. आणि आज या पूर्ण ऑल ओव्हर भारतात भिवंडीकरांचं राहणार गावाचं नाव पप्पू शेट पाटील यांनी देखील पोहोचवलंय. याचं कारण काय? सध्या या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून एक मोठी जिम्मेदारी पप्पू शेट पाटील यांच्या खांद्यावरती आहे. पहिला दिवस सगळे खुश आहेत. तिकडे दिनेश दादा, प्रमोद दादा तुमच्यासाठी पार्टीची तयारी, मेजवानी तयार करताय, त्याचा देखील आस्वाद थोडाच वेळ घ्या. सॉफ्ट हँड खेळत अगदी एक सिंगल इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपण पाहता या मॅच मध्ये नितीन जंगमचा वापर करण्यात आला. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग नितीन जंगमने केली. अजीज पटेल त्याच्या सोबतीनं खेळतोय अगदी फार कठीण परिस्थितीमध्ये. लेस दॅन रन बॉल आणि पहिल्या बॉल पासून सुरू हेच आहे या मॅच मध्ये की रन्स आणि विकेट मध्ये लागलेली रेस ती काही संपायचं नाव घेत नाहीये. इथे फटका चांगला आहे, मिडलिंग झालाय, बॉल चालला लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. फिल्डरचा प्रयत्न अप्रतिम, त्याला बीट करून बॉल अजीज पटेलच्या बॅट मधनं एक अजीज फटका आलाय आणि त्या फटक्यानं धाव फलक डबल डिजिट मध्ये चाललाय. 11-5. थँक्यू. स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरूनच हा फटका सजवला. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये तिथून चौकार वसूल केला अजीज पटेलने आणि कुठेतरी संजीवनी दिली आता स्कोर बोर्डला. 11-5 अशी परिस्थिती आहे गोपी इलेव्हन ठाणेची या मॅच मध्ये. संजीवनीचं काम कोणाचं नक्की चाललंय आणि अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. चौकारानंतर दिलीप बिजवाचं पुन्हा एकदा झालेलं पुनरागमन. बॉलिंग आवडली असेल तर एकदा दिलीप बिजवासाठी टाळा नक्की बनतात. 7 धावा 2 षटकामध्ये त्यानं खर्च केला आणि इम्पॉर्टंट या मॅच मध्ये 3 विकेट्स त्यानं काढलेत. आणि महत्वाचं काय, विकेट गेल्यानंतर देखील 2 फलंदाज जे रनआउटच्या स्वरूपात गमावलेत ना,
या मॅच मध्ये त्या विकेटची व्हॅल्यू फार मोठी होती गोपी 11 ठाणे टीम साठी. श्रेयसचं रनआउट बाद होणं या टीमला आता तरी परवडलेलं नाहीये. बट संध्याकाळचं सत्र या मैदानावरती 6 षटकं 45 ते 50 धावा नक्कीच एक फायटिंग टोटल आहे. प्रमोददादा पाटील सुद्धा मॅच एन्जॉय करतात. महाराष्ट्रातील एक नामवंत टिटवी बैल आणि त्याच्यासाठी टोंडरे गाव प्रसिद्ध आहे आणि प्रचंड असं बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम करणारं आणि विश्वास पाटील यांचा नेहमीच एक निस्सीम चाहता आणि एक कट्टर सोबती म्हणून प्रमोददादा पाटील यांची ओळख आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. सर षटक संपले 3 धावा झाले 11. नितीन जंगम जर इथनं बॅटिंग करतोय ना इथनं देखील अगदी 6 ओव्हर मध्ये 45 प्लस ही टीम जाऊ शकते. तुकाराम कुंचे आता गोलंदाजीसाठी आणि नितीन जंगमला तो इम्पॅक्ट टाकावा लागेल या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये फक्त 7 धावांनी संघ पराभूत झाला. त्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली नो डाऊट, एक चौकार षटकार मारला होता आणि याही मॅच मध्ये तसा संयमाचा खेळ करावा लागेल. शेवटच्या ओव्हर मध्ये अटॅक करणं गरजेचं असेल. गरज रन्सची. शफल झाले लोवर फुल टॉसला ऑन साइडला टर्न केला मिड विकेटला बॉल तिकडे फील्ड केला असेल. एक सिंगल अजून मिळते. एका सिंगलला धावफलक स्कोरकार्ड वरती पुढे चालला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 12. म्हटलं जातं ना कुणाल सर ना कद बडा ना पद बडा मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. या मॅच मध्ये ती पार्टनरशिप अजीज पटेल आणि नितीन जंगमला करायची आहे कारण सध्या परिस्थिती अगदी नाजूक आहे. बट अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा देखील वाहतो हे ठणकावून सांगत रन्स बनवायच्यात अजीज पटेल आणि नितीन जंगमला. लाईन चांगली आहे. तुकाराम कुंजेचा बॉल अगदी गुडघ्यापेक्षा खाली राहतानाच आपण सातत्यानं पाहिलाय. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धावफलक स्कोरकार्ड वरती आपण पाहता थांबलंय ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. काय बॉलिंग करतोय तुकाराम कुंजे. त्याच्या नावाला त्याच्या लौकिकाला साजेशी आणि म्हटलं जातं ना शेर बुडा हो जा वो कभी घास नाही खाता. अगदी तेच काम तुकाराम कुंजे आणि दिलीप बिजवाला करताना आतापर्यंत आपण पाहिलं. बॉलिंग युनिटचा एक वेगळा दबदबा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल ऍड होतीये. धावफलक एकने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 धावा. 13ला विकेट्स मैदानावरती गेलेत 5. इथे फटका समोर मिड ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतील का लॉंग ऑनला नाही. चेस मोठं होतं आणि ते क्लिअर करता नाही आलं. बॉल ट्रॅव्हल झाला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार आणि या चौकारानंतर स्कोर फ्लॅग होतो 17 ऑन बोर्ड. असे फटके कोणाल सर या मॅच मध्ये धावफलक सजवतील. थँक्यू डीजे. नितीन जंगम प्लेइंग 11चा पार्ट आहेत. इम्पॅक्ट प्लेअर अगदी आपण या मॅच मध्ये पाहिलं. प्लेइंग 11 जी तुम्ही सबमिट केली एकदा ती वाचून दाखवतोय. श्रेयस इंदुलकर, मंदार गरुडे, राम पॉल, सचिन सावंत, सचिन कदम, उदय पाटील, संदीप आणि त्यानंतर आपण पाहता नितीन जंगम, अजीज पटेल, मनीष आणि प्रसाद. अशा प्रकारे हा स्क्वॉड प्लेइंग 11चा ठिकाणी सबमिट करण्यात आला. इम्पॅक्ट प्लेयर्स अगदी म्हणून वापर या ठिकाणी आपण पाहता असा इशारा नुकताच जरूर आला होता. बट नितीन जंगम प्लेइंग 11चा स्क्वॉडचा भाग आहे याची काळजी घ्या. 18 धावा धावफलकावर. चांगला बॉल अगदी सबमरीन बॉल साठी यॉर्कर साठी गुडलँड स्पॉट वरनं चेंडूला खाली ठेवण्यासाठी फिरवण्यासाठी ओळखलं जातं तुकाराम कुंचेना आणि चांगली बॉलिंग केली आहे. दोन्ही बॉलर्सनं अजिबात डोकं वर काढू दिलं नाही. या 4 षटकं संपली आहेत. धावा झाले धावफलकावरती 18. अर्धा संघ या ठिकाणी गारद झाला. 5 विकेट गेलेत. तुकाराम कुंचेची 2 षटकं आणि 5.50च्या इकॉनॉमीनं 11 रन्स त्यानं खर्च केलेत आणि दिलीप बिजवाची कामगिरी आपण पाहिली ती देखील उल्लेखनीय राहिली आहे. त्यांना देखील खर्च केले 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि 3 विकेट्स या मॅच मध्ये दिलीप बिजवाच्या नावावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कुणाल सर कमीत कमी येणारे 12 बॉल आणि 24 ते 25 धावा यायला हवत एक सन्मानजनक टोटल साठी. एग्जैक्ट तेवढा धावा करावे लागतील. दिलीप बिजवा आपके पास 4 मिनट है ये ओवर डालने के लिए. 21 मिनट का समय यहाँ पर हो चुका है. 21 मिनट्स कंप्लीट हो चुके. 4 मिनट आपके हाथ में. 4 मिनट में आपको ये ओवर यहाँ पर समाप्त करना होगा. आणि 4 मिनिटांमध्ये ते षटक पूर्ण नाही झालं तर ज्यावेळी डेट ओव्हर अगदी फायनल षटक या ठिकाणी सुरू होईल. फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्याची संधी तुम्हाला मिळेल. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वर सचिन.
क्षेत्रक्षण सजवलं जात आहे, फिरवलं जात आहे. एक एक सेकंद तुमच्यासाठी सध्या इम्पॉर्टंट आहे. 4 मिनिट मध्ये हे षटक तुम्हाला फिनिश करायचं. जसं स्कोरचा मेसेज येईल आम्ही अंपायर्स पर्यंत तो पोहोचू. 18 धावा धावफलकावरती. सचिन सज्ज झाला बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट येतोय. पहिलाच बॉल सचिनचा, हा देखील चांगला गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर काटा बदलवत चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये अपयशाला काय फरक पडतंय नंतर श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर एकच सांगते, वी फॉल वी फेल बट देन वी विल राईज अगेन. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर आत आला यष्टीरक्षक बीट. एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे आणि एका सिंगल स्कोर पुढे जाईल. अजीज पटेल जो चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतो, एक चौकाराच्या मदतीनं आणि धावफलक 1 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 लॉस ऑफ 5. राऊंड विकेट. बॉल तयार. शफल झाले, अर्ध्या विकेट वरती टाकलाय. कसा सोडेल फलंदाज, पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड 6. थँक्यू डीचे. 2 बॉल ऑफ ब्रेक टाकले आणि तिसरा बॉल लेग स्पिनचा अंदाज बॅक ऑफ द हँड टाकला आणि तो बरोबर ओळखला अजीज पटेलने. थोडासा बॅकफुटला गेला, क्रीजच्या आतमध्ये जात असताना लॉंग लेगला फेकला बॉल. हाफ ट्रॅकर होता, मेजवानीचं स्वरूप होता आणि ती दोन्ही हाताने स्वीकारली आहे अजीज पटेलने मेजवानी. षटकार वसूल केला. टीमची धावसंख्या 25-25 लॉस ऑफ 5 विकेट. चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय आणि इथे फटका फसलाय. या आधीचा अर्ध्या विकेट वरती पडला होता, हा बरोबर टप्प्यावरती पडलाय जिकडे अगदी फिरवलेला बॉल पडायला हवा. गुडलेन स्पॉट आणि तिकडनं विकेट या ठिकाणी मिळतीये गोलंदाज सचिनला आणि अजीज पटेल बॅक टू द आउट. सचिनला आता विकेट किपर तेच सांगतोय की कुठेतरी ऑफ ब्रेक जे टाकत होता तेच चांगले होते. लेग ब्रेक टाकून मोठी चूक तू केली आणि याच ऑफ ब्रेक वर तुला परत एक वेळा फलंदाज टिपता आला. अजीज पटेलला हा ऑफ ब्रेक बॉल आतमध्ये येणारा टप्पा पडल्यानंतरचा तो काही समजलेला नाहीये. थोडासा बाउन्सही मिळाला या बॉलवर गोलंदाजी करत असताना सचिनला. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट .in वर पहा. ऍक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर तो उचळी घेतली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि एक सोप्पा झेल देऊन आता परतलाय अजीज पटेल. 25 ला 6 फलंदाज बाद झालेले आहेत गोपी 11 ठाणेचे. 25 ला 6 सध्या हे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विकेट गेलेत मैदानावरती आतापर्यंत 6. 4.4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहिली तर 25 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही उर्वरित मैदानावरती 1 षटक येणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. टीम अडचणीत आहे. सचिन कदम बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. कदमच्या बॅटमधनं रन्स येणं गरजेचं आहे. 25 धावा धावफलकावरती. षटकार खाल्ल्यानंतर सचिनने केलेलं पुनरागमन, गोलंदाजानं विकेट काढली अजीज पटेलची. नितीन जंगमच्या सोबतीनं सचिन कदम मैदानावरती दाखल होतोय. बॉल तयार. शफल झाले, अगदी फॉलो केला बॅटसला. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर हा आत आणला. कधी आत कधी बाहेर. लेग ब्रेक ऑफ कट तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग करतोय सचिन. एक बॉल त्याचा खराब जरूर पडला अर्ध्या विकेट वरती, त्याच्यावरती षटकाराची मोहर आली. त्यानंतर चांगलं पुनरागमन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम बॉल ओव्हर नंबर 5 ऑफ कट. अगदी बैठक स्टाईल ऑन साइडला टर्न केलं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतीये. सेकंडचा कॉल होता, नकार केला तिकडे सचिन कदमनं आणि एका सिंगलच्या मदतीनं 5 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झाला. 8 धावा या षटकामध्ये आल्या आणि परफेक्ट बरोबर 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुमची 5 षटकं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अंपायर्स 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर कॅप्टन या ठिकाणी ठेवू शकतात. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 26 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 26 ला विकेट मैदानावरती गेलेत. आतापर्यंत 6. 5 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे आणि शेवटच्या षटकात इथनं किती धावा बनतील, कशा प्रकारे सामना पुढे जाईल, अगदी या सगळ्या गोष्टीची चर्चा मैदानावरती सुरू आहे. थोडंसं टेन्शन बॅटिंग टीम डगआउट मध्ये आणि इथनं सामना कशा प्रकारे पुढे जाईल त्याच्यावरती अगदी भरपूर काही हे षटक निर्भर करतं. या षटकाचा जो इम्पॅक्ट रोल या मॅच मध्ये पडणार कमीत कमी इथनं 14 ते 15 या रन्स यायला हवा. सचिन कदम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. 26 ला विकेट. 6 गेल्यानंतर निर्णायक क्षणाला मैदानावरती तो आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे प्रवीण देसाई. लेफ्ट आर्म सीमर मध्यम गतीनं टाकण्यासाठी अगदी त्याला ओळखलं जातं. त्याचा टप्पाही त्याची ओळख आहे आणि अनेक वर्षाचा प्रचंड मोठा असा अनुभव गोलंदाजीतला फलंदाजीतला या सगळ्या लेजंड प्लेयर्स कडे.
आणि आज हे सगळे 40 नंतरचे दिग्गज ज्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवलाय. क्रिकेटचा काळ कुणी गाजवलेला असतो, कुणी गाजवत असतो. त्यामुळे जिंकलात तर माजू नका आणि हारलात तर लाजू नका, हे क्रिकेट तुम्हाला शिकवतं. सिंगल स्कोर पुढे जात आहे. 27 ला विकेट गेले आतापर्यंत 6. 27 ला 6 बाद. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर सरळ बीट करून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी त्यांना आपण पाहिला तर ब्रेक टाकला होता, त्यानंतर बॅक ऑफ द हँड. चांगली बॉलिंग करताना सध्या आपण या मॅच मध्ये पाहता प्रवीण देसाईला. फिल्डिंग मध्ये सातत्यानं त्यांना आणलेले चेंजेस. एक चांगला ट्रॅप या ठिकाणी त्यानं सेट केलाय. बॉल तयार. बॅट अँड पॅड मध्ये होता. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं समोर. मिड ऑफला येऊन बॉल स्टॉप लॉंग ऑफ करेल तोपर्यंत एक सिंगल अजून ऍड होती. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाही. सिंगलला धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती 28. गरज आहे मोठ्या फटक्याची. रन बॉल जरी तुम्हाला जायचंय तरी कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके येत्या 3 बॉल मध्ये हे यायला हवं. प्रवीण देसाई बॉलिंग मार्कवर. इथे फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. जसा फिरवला ना लेन बॉल अगदी पिकअप पॉइंट सुपर होतं बॅटरचं आणि डिलिव्हर केला मिड विकेटला अक्रॉस द बॅक न फेकून दिला सीमारेषा बाहेर. येतो एक दमदार षटकार. थँक डीजे. टायगर रबी जिंदा. सचिन कदम काय शॉट होता. या मॅच मध्ये एक चांगल्या सन्मानजनक स्थितीला घेऊन जात असताना कुणाल सर षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे षटकार चौकार पूर्वी येणं गरजेचे होते. थोडासा दबाव बनला टीमवर. 6 आउट झाल्यानंतर सचिनचा एक चांगला बैठक स्ट्रोक. 6 धावा मिळाल्यात. इथे कमबॅक गोलंदाजाचं. हेच तर क्रिकेट आहे. 40+ अनुभवांचं गाठोडं घेऊन आज सगळ्या टीम्स इकडे आलेत. लीग स्टेजेसला आपण खेळता. प्रत्येक टीम अगदी भरपूर सारी संधी तुमच्याकडे आहे. हा सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे. शफल झाले, ऑनसाइडला टर्न केला, बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल झाली आहे. पूर्ण सेकंडचा कॉल. विकेट गमावून चालणार नाहीयेत कारण रन रेट वरती त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो हे माहिती आहे सचिन कदमला. एक सिंगल या ठिकाणी झाली आहे पूर्ण. 6 षटकांचा खेळ झाला. चांगलं राहिलं गोलंदाजीसाठी युनिट अगदी श्रीराम कोल्ड्स कोल्हापूरचं. आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 35 ला 6 बाद आणि 36 धावेचं टार्गेट रन बॉल या मैदानावरती उभं झालं. हे मैदान तेच आहे ज्या मैदानावरती 6 बॉल 1 रन डिफेंड होताना स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल वरती पाहिलंय. 12 बॉल 9 रन डिफेंड होता या मैदानावरती आपण पाहिलंय. 6 बॉल 25 अगदी चेस होताना या मैदानावरती आपण पाहिलेत. याच मैदानावरती अगदी अनेक सारे विक्रम घडताना आपण पाहिलेत. सध्या आपण पाहता गोपी लवन ठाणेचं बॅटिंग कार्ड. श्रेयश सामना केला. 3 बॉलचा रन झाले, 2 रनआउट झाले आणि त्यानंतर मंदार त्याच्या बॅटमध्ये रन झालेला नाही आहेत. अगदी फक्त एक सचिन कदमचा षटकार आणि त्या सोबतीनं अगदी मैदानावरती आपण जर पाहिलं तर धावफलक अगदी चांगल्या स्टेजला पोहोचलं. सध्या हे आमचं मुख्य व्यासपीठ त्या ठिकाणी तुम्ही पाहता. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सुपर डुपर स्टार असे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. सकाळी बरोबर लवकर आले तर पप्पू शेठ. त्याच्यामुळे आता संध्याकाळचे हे काही जे क्षण आहेत ते मात्र आता एन्जॉय करण्यासाठी सगळी टीम सज्ज आहे. मेघादादा गोंदे, निलेशदादा म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं जय पवार आली आहे चेहऱ्यावरती स्माइल फायनली आता जेपीच्या. आणि त्यांच्या बाजूला आपण पाहता सगळ्या मॅनेजमेंट समितीतील ऑफिशियल मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. निलेश म्हात्रे सध्या भरपूर खुश आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगताला मिळालेलं एक अद्भुत असं हे नाव. जगामध्ये अगदी आपण पाहिलं ना 7 आश्चर्यात आणि त्यामध्ये जर क्रिकेट जोडलं तर 8वं आश्चर्य निलेश म्हात्रे. आजही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रायटी लेफ्टी म्हणून निलेश म्हात्रेची ओळख आहे. अगदी तुम्ही कल्याण डोंबिवलीकर आहात तर निलेश म्हात्रेला अगदी डोंबिवलीमध्ये येऊन तुम्ही पहा. प्राईड ऑफ डोंबिवली क्रिकेट म्हणून निलेश दादाची ओळख आहे. जय पवार सर, जेपी पॅनलचे सर्व पूर्ण भारतभर सध्या जेपी पॅनलच्या नावाचा डंका वाजतो. बॉलिंग कार्ड सध्या आपल्या समोर. दिलीप बिजवा 2 षटकर, रन 7, विकेट 3, डॉट त्यानं टाकले 8, इकॉनॉमी होती 3.50.
तुकाराम कुंचे 2 षटकं 11 धावा. विकेट्स त्याच्या खात्यामध्ये नाहीये 5.50. अगदी सध्या ही इकॉनॉमी त्याची पाहायला मिळाली. सचिन चौगुलेचं 1 षटक, धावा खर्च केल्या 8 आणि त्यानंतर आपण पाहिलं 3 डॉट्स टाकत 1 विकेट त्याच्या खात्यात. प्रवीण देसाई 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केला, 2 डॉट्स टाकले आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहता ज्या 9 रन्स आला त्याच्यामुळे रन बॉल अगदी टार्गेट या मॅच मध्ये उभं झालं. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावेचा पाठलाग मैदानावरती या ठिकाणी करताना आपल्याला ही टीम पाहायला मिळते. गोपी इलेव्हन ठाणे वर्सेस श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर. अतिशय सुंदर ग्राफिक्स मध्ये सध्या tenniscricket.in हे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती दाखल होईल. ओपनिंग पर त्वरित मैदानावरती पाठवायची आणि जसा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल ॲज अ लीड कॉमेंटेटर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील कुणालजी दाते सर. या स्वागत आहे आपलं मायक्रोफोन वरती. धन्यवाद. ओंकार शेट्टी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. गोपी इलेव्हन ठाणे विरुद्ध श्रीराम क्लोट्स कोल्हापूर या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. कारण या अगोदर हे दोन्ही संघ पराभूत होऊन या मॅच मध्ये खेळताना दिसतात. लीग फॉर्मॅट मध्ये हीच तर खरी एक वेगळी मजा असते आणि 40+ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये ही पर्वणी तुम्हाला जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव येथे दिली गेली आहे. 36 बॉल मध्ये 36 धावा करायच्यात. लक्ष तेवढं मोठं नाहीये परंतु संघर्ष करण्यासाठी पुरेशा धावा आहेत. अजिज पटेल आणि त्याचबरोबर नितीन जंगमच्या बरोबरीने सचिन कदमने जो किल्ला लढवला, अखेर रन बॉल हे इक्वेशन सेट केले आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता दिलीप बिजवाची टीम तयार आहे. या ट्रॉफीसाठी हा महासंग्राम 4 दिवस रात्रीमध्ये तुमच्या समोर रंगताना दिसेल. 12 टीम सहभागी झालेल्या आहेत आणि 12 टीमच्या दरम्यान ज्यावेळेला हा महासंग्राम रंगतोय ही ट्रॉफी कोणता संघ जिंकेल याच्याविषयी चर्चा आहे. जी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेलेली आहे नवीन शर्मा यांच्या माध्यमातून, फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकच्या माध्यमातून. नवीन शर्मा यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करेन. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक सिद्दीक भाबे आणि त्याचबरोबर हरीश पंड्या यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत नवीनजी शर्मा. त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज इथे पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीसाठी देखील. आणि आता मॅचला सुरुवात होईल. 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. टार्गेट तसं पाहिलं तर छोट आहे परंतु धावा डिफेंड करायचे असतील आणि तिथे प्रयत्न करायचा असेल तर मी म्हणेन संघर्ष करण्यासाठी हे टार्गेट चांगलं आहे. चांगलं टार्गेट सेट झालंय आणि या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला दबाव टाकावा लागेल. पहिल्या बॉल पासून विकेट्स घ्याव्या लागतील. जसं आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं की कुठेतरी 3 धावा झाल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते, नंतर 4 धावा, 5 धावा आणि त्यानंतर विकेट्स सातत्याने गमावत गेले होते. काहीसा असाच प्रयत्न जर गोलंदाजाने केला मजा येईल या मॅच मध्ये. पहिले षटक, पहिल्या षटकाची सुरुवात होईल. रियाज आणि जय ही सलामीची जोडी. पहिलं षटक टाकण्यासाठी विशाल कोळी सज्ज होईल. रियाज आता स्ट्रायकिंग एंडला. मोठं नाव आहे रियाज. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय रियाज पटेल. जय नाझरे लॉफ्ट केलाय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून कॅच इटचा कॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट ज्याची मी चर्चा करत होतो. विकेट पाहिजे. विशाल कोळीने पहिल्याच बॉलवर रियाजला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मोठी विकेट मिळते पहिल्याच बॉलवरती. वरी फर्स्ट बॉल जेव्हा टार्गेट छोट लो स्कोरच्या मॅचेस आजवर आपण पाहिलं नेहमी टफ होतात आणि या मैदानाचा इतिहास आहे. छोटं टार्गेट या मैदानावरती एक काटाकीर लढत दाखवतं आणि विशाल कोळी जो पालघरवरून आलाय, आज पालघरकरांच्या माना अभिमानानं कशा उंचावला जातील त्यासाठी विशाल कोळी भरपूर चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होतो. पहिला एक मोठं यश मिळतंय आणि कुणाल सर जर अशा विकेट सुरुवातीला आल्या तर मॅचला मजा येईल. नो डाऊट. त्याची चर्चा आपण करत होतो की पहिल्या बॉल पासून दबाव बनवणं गरजेचं आहे परंतु सर्वात महत्वाचा फॅक्टर असेल दिलीप बिजवा या टीमचा कॅप्टन. त्याची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. त्याची विकेट जर तुम्ही लवकर घेतली तर मॅच मध्ये दबाव तुम्ही नक्की बनवू शकता. परंतु मी म्हणेन वेल बिगन इज हाफ डन गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, कारण विशाल कोळीने पहिल्याच बॉलवर इथे महत्वाची विकेट घेतली. तसं पाहिलं तर बॉल थोडासा फुलर लेनचाच होता आणि त्याच्यावर कव्हर्सला फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि विकेट प्राप्त झाली. रियाज पटेल एक मोठं नाव आता डगआउट मध्ये असेल. जसा आपण मगाशी विचार करत होतो, चर्चा करत होतो की 25 मिनिटांमध्ये हे सत्र संपणं गरजेचं आहे. 5 ओव्हर तसंच बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील लक्षात घ्यायचं. लगेच दुसरा बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे. इम्पॅक्ट प्लेअर आता बॅटिंग साठी आलाय. नारायण गावडे ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये खेळताना दिसेल. इम्पॅक्ट म्हणून त्याची भूमिका किती महत्वाची ठरेल. 0-1 अशी परिस्थिती आहे. लवकर विकेट गमावली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. श्रीराम क्लोट्स कोल्हापूरने
तुकाराम कुंचेच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नारायण गावडे आलेले आहेत. लक्षात घ्या बॉलिंग करणारा संघ. सचिन कदम यांना ऑल टीममेट्स बघा, त्यांनी 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवलेत. तुम्ही देखील सहकार्य करा, थोडंसं फास्ट खेळा प्लीज. सामन्याला आता सुरुवात होईल. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. गाडी आहे. इनिंग ब्रेक मध्ये ते बाहेर गेले होते, परत आलेले आहेत लंकेसाठी, त्याच्यामुळे तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद. चला तर सुरुवात करूया मॅचला. पहिल्या बॉलवर इथे विकेट गमावली आहे. 25 मिनिट्स आहेत, लक्षात घ्या. आता आपण टायमर सेट करूया. 6:57 झालेत. पहिला बॉल सोडून देऊया. 6:57 झालेत. मॅच आता इथून सुरू होईल. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर. आल्या आल्या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. बॉलर जाईल बॉल पर्यंत, तोपर्यंत इथे धाव घेतलेली नाहीये नारायण गावडेने. ऍज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी आल्यानंतर तुम्हाला इम्पॅक्ट टाकावं लागेल. दिलीप बिजवा थोडासा मागे थांबलाय, त्याला माहितीये टार्गेट एवढं मोठं नाहीये, परंतु जर काही डॉट बॉल, काही विकेट जर घेण्यात आल्या तर या मॅच मध्ये गोपी 11 ठाणे संघ कधीही पलटवार करू शकतो. कारण गोपी 11 ठाणे या टीम कडे देखील अनेक मास्टरमाइंड खेळाडू सध्या ऑन फील्ड पाहायला मिळतात. पुढचा बॉल विशाल. फुलर लेनचा बॉल होता, थोडासा हवेत होता. लॉफ्ट करत असताना मिड ऑफला कोणीच नाहीये, त्याचा फायदा होतोय. नारायण गावडेचं खातं उघडलंय. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता अकाउंट ओपन झालंय श्रीराम क्लोथ्स कोल्हापूरचं. या मॅच मध्ये 1-1 कोल्हापूरचा संघ, दुसऱ्या बाजूला ठाण्याचा संघ. ऑल इंडिया 40+ क्रिकेट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस रात्रीच्या खेळामध्ये अनेक दिग्गज आलेत. मिड ऑन आतमध्ये ऑन साइडला दिशा दिली. एक टप्पा घेत बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय जय नाझरेच्या बॅटमधून. थँक्यू डॉजे. चांगला फटका होता जय नाझरेचा. लॉंग ऑन अगदी आपण पाहता गॅप होता तिकडे, मिड ऑन डोक्यावरनं त्यांना पाठवला बॉल, सीमापार चौकार येतोय. आणि असे 2 ते 3 मोठे फटके जरी आले ना मॅच मध्ये, विकेट जो गेला त्याचा प्रेशर अगदी भरपूर दूर जाईल आणि सामन्यामध्ये लवकर इंटर होईल श्रीराम कोल्हापूर कोल्हापूर. 5 धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने. जय नाझरेने बरोबर ओळखलं की मिड ऑन आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून थोडासा वाईडिश लॉंग ऑनला चौकार त्याने वसूल केलाय. सुरुवात धडाक्यात आता झाली आहे जय नाझरेची. जय नाझरे असाच खेळायसाठी जाणला जायचा आणि आताही जाणला जातो 40+ माध्यमातून. वेगाने धावा करणारा खेळाडू. लेग कटर होता, बरोबर बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने स्वीपर कव्हरला फोडणारा हा देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार जय नाझरेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9. का बॅटिंग करतो जय, अगदी आय सेटल झालेत आणि त्याच्याकडे असणारा अनुभव अगदी पाहू शकता. लेग कटर टाकला होता, बॅकफुटला गेले. बॅटरनं अगदी माइंडसेट ना पूर्णपणे स्ट्रॉंग ठेवलाय. जरी रन्स कमी आहेत बट आपली बॅटिंग स्टाईल ना ती चेंज नाही करायचं. जे अग्रेशन बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातं, अगदी त्याच रन रेटनं, अगदी त्याच स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग मैदानावरती करतोय. 2 चौकार. ओ परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान दिलाय. पूर्णपणे टॅप करत असताना बॅट समांतर केली जमिनी लगत आणि इथे पहिलं षटक संपलंय. इव्हेंटफुल षटक राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला विकेट आली. त्याच्यानंतर जय नाझरेचे 2 तडाके पाहायला मिळाले. पहिले षटक संपलंय. श्रीराम क्लोथ्स कोल्हापूर या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9 धावा, 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. हे तुम्ही पाहू शकता सध्या हॅपी फेसेस आहेत कारण मॅचेस जिंकून या ठिकाणी सिब्बान अँड ऑल टीम आली आहे. पुढची मॅच एका बाजूला टीम RCC नाशिक. आपण रेडी राहायचं. यानंतरची मॅच तुम्हाला खेळायचं. RCC नाशिक लक्ष सुद्धा कॅप्टन
हा सामना अगदी जसं फिनिश होईल मैदानावरती तुम्हाला खेळायचंय कुणासोबत ते या मॅच नंतर आपल्याला समजेल. एका बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज आपण पाहता रियाज बाद झाल्यानंतर जय आणि नारायणची जोडी सध्या चांगली पार्टनरशिप झाली. आतापर्यंत 9 धावा या सेकंड विकेट साठी बनलेत. अझीज पटेल याला कुणाचं बॉलिंग ट्रॅक वर आणि समीकरण आता लेस दॅन रन बॉल. आणि अझीज पटेल एक चांगला ऑलराऊंडर आहे, कारण त्याने बॅटिंग मध्ये एक षटकार एक चौकार मारला, त्याच्याच खात्यामध्ये डबल फिगर धावसंख्या होती पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर. ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर धावतायत, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नारायण गावडे इथे करताना दिसेल. 2 धावा कंप्लीट नारायण गावडेच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नारायण गावडे आल्यानंतर आता इम्पॅक्ट टाकण्याची ही वेळ आहे, कारण 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. अझीज पटेलने आतापर्यंत पहिला बॉल हाताळलाय, पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. आकड्यांचा खेळ, नेल्सन आकडा स्क्रीनवर 1-1-1-1-1. लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, मिड ऑफ, बॉल खाली आणि हा झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. नारायण गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. अझीज पटेलला पहिलं यश. अजितच्या खात्यामध्ये विकेट ऍड होती. चांगला ऑलराऊंडर ज्याची तुम्ही चर्चा करत होती आणि अगदी एक चांगली भूमिका विथ द बॅट अल्सो विथ द बॉल अजिज पटेलची आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका सजवायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला, भरपूर काळ हवेमध्ये होता बॉल, जोपर्यंत खाली येतोय क्षेत्ररक्षक तिकडे मिड ऑफला एक चांगला झेल कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड विकेट मैदानावरती डाऊन होती. एका बाजूला आपण पाहता नारायण गावडे जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आले होते त्यांची विकेट जातीये. जय नाझरे आणि त्याच्या सोबतीनं मदन बेळगावकर न्यू बॅटर मैदानावरती येतो नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. मदन बेळगावकर कोल्हापूरच्या टीम मध्ये मदन बेळगावकर, आणि आता बॅटिंग करावी लागेल जय नाझरेच्या बरोबरीने. जय नाझरेने तो एक इंटेंट दाखवलाय, पॉझिटिव्ह इंटेंट. सुरुवात आक्रमक, 8 धावा त्याने केल्यात, 11 वर टीमला पोहोचवले. अझीज पटेल विकेट घेतले, बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट गॅप मध्ये चाललाय बॉल. पॉइंट मधून 2 धावा इथे कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय. जय नाझरेने कॉल केलाय, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. मदनचं खातं उघडलंय. पहिल्याच बॉलवर 3 धावांनी टीमची धावसंख्या 14. चांगला स्क्वेअर कट मदन बेळगावकरचा. बॅकफुटला जात असताना जागा मिळाली, विथ मिळाली आणि त्याचा बरोबर खरपूस समाचार घेतला. आल्या आल्या एक चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून दिली या स्क्वेअर कटने. जय नाझरे आता स्ट्रायकिंग एंडला. जय नाझरेचा एकच अंदाज आहे, त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला की फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, याच्यासाठी तो जाणला जातो. हा बॉल ऑलमोस्ट स्टंपच्या अगदी जवळून गेलाय आणि अझीज पटेलने तेच पाहिलं. विकेट किपरचे दोन्ही हात डोक्यावर गेलेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. 2 फलंदाज बाद. जय नाझरे स्ट्रायकिंग एंडला. ओ परत एक वेळा बीट केले स्लोअर वनने. कटरचा चांगला वापर केला आणि लेग स्टंप वरची बेल आता ब्लिंक होते, ती खाली पडली आहे. फलंदाज जय नाझरे क्लीन बोल्ड. चांगला बॉल होता आणि डावा स्टिकला उद्ध्वस्त करत हा बॉल निघून गेला, सरळ विकेट होऊन गेला अझीज पटेलला. अगदी एक चांगला स्कोअर कट, त्याच्यावरती ज्या 3 धावा आल्या तिकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोन मध्ये पोहोचला कोल्हापूरचा संघ. त्यानंतर विकेट काढली अझीज पटेलनं. रनअप बॉल ज्यावेळी तुम्ही चेस करताना एखादा चौकार एखादी ट्रिपल जरी आली तरी 2 ते 3 बॉलचा जो डॉट बॉलचा डिफरंट आहे ना तो कव्हर होऊन जातो. त्यामुळे इकडे एक स्ट्रॉंग झोन मध्ये आतापर्यंत टीम, बट पॉवर प्ले संपल्यानंतर ज्या प्रकारे जर बॉलिंग युनिट आपण पाहिलं दिलीप बिजवा आणि तुकाराम कुंचेनं केलं, तसे जर 1 ते 2 षटके या मॅच मध्ये येतात ना कुणाल सर, या मॅचला देखील रंग भरायला फारसा वेळ लागणार नाही. फक्त इम्पॉर्टंट आहे अजून 1 ते 2 विकेट्स लवकर येणं आणि इकॉनॉमिकल 2 षटकं येणं. चारी मुंड्यात चीत केले इथे फलंदाज जय नाझरेला. आणि विशेष म्हणजे ऑफ कटरचा अंदाज पडल्यानंतर ऑफ स्टंप वरून बॉल लेग स्टंप वर गेला, लेग स्टंप वरची बेल घेऊन गेला आणि विकेट मिळाली अझीज पटेलला. 14 ला 3 अशी परिस्थिती आहे. कौतुक व्हायला पाहिजे अझीज पटेलचं, त्याने ती जिद्द दाखवली आहे, ती चिकाटी, आणि त्या चिकाटीने तो गोलंदाजी करताना दिसतोय. बॅटिंग मध्ये 12 धावा त्याने केल्या, डबल फिगर मध्ये त्याचीच धावसंख्या होती आणि आता गोलंदाजीमध्ये 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. असा अझीज पटेल एक चांगला ऑलराऊंडर. न्यू बॅटर दिलीप बिजवा, याला धावा कराव्या लागतील. ISPL मध्ये देखील आयकॉन खेळाडूंच्या लिस्ट मध्ये हा होता दिलीप बिजवा, मध्य प्रदेश इंदोरचा खेळाडू. फलंदाजी करताना दिसेल. दुसऱ्या बाजूला मदन आहे. बॅकफुटला जात असताना पंच केलाय.
शॉट कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंट मधून फिल्डर गेला, बॉल अडवत असताना ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14-3 श्रीराम क्लोट्स कोल्हापूर. 14 धावा धावफलकावरती लागले, 3 विकेट्स गेले, 36 बॉल 36 टार्गेट. पॉवर प्ले मध्ये जरी 2 धावेनं पुढे असला ना, बट विकेट मात्र अगदी आपण पाहता 3 गेलेत. हा देखील एक थोडासा या मॅचचा आहे ना कुठेतरी ऍडव्हान्टेज आहे, तो म्हणजेच बॉलिंग साइड. कारण इथे मॅच खुली होऊ दिली नाही. या पॉवर प्ले मध्ये जर 2 ओव्हर इकडे 18-19 रन्स आले असते, विकेट हातामध्ये आले असते, आपण म्हणालो असतो पारडं भारी आहे. नो डाऊट एट ऑल या मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम कोल्हापूर. बट जर एक चांगलं षटक ज्याची आपण चर्चा करत होतो ते जर आता त्या षटकामध्ये येतं, किंवा जर एखादा चौकार एखादा षटकार पुढच्या ओव्हरमध्ये किंवा सिंगल डबल्स कंटिन्यू ऑन राहिले, तर पुन्हा एकदा अगदी पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करताना आपल्याला कोल्हापूर पाहायला मिळेल गोपी इलेव्हन ठाणेच्या विरुद्ध. त्याच्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, तो दबाव बनवावा लागेल. चला 10 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 6:57 ला सामना सुरू झाला होता आणि 7:07 आता झालेले आहेत. 10 मिनिटं 2 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी तुम्ही घेतलेले आहेत. अजीज पटेलचं षटक संपले, त्याने 2 विकेट घेतले या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी मोहन राव परत रिप्लेस केलाय गोलंदाज. विशाल कोळीकडे परत तोही नाहीये. विशाल कोळीकडेच परत एक वेळा बॉल देण्यात आलाय. अंपायर कडे स्ट्रॉंग अपील, LBW साठी स्पष्ट नकार आला आणि लेग बायचा इशारा इथे घोषित केलाय. मदन बेळगावकर आणि दुसऱ्या बाजूला दिलीप बिजवा आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे चांगलं कॉन्टेस्ट रंगेल, कारण विशाल कोळी बॉलवर बोट चांगली फिरवतो. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध पकडून टाकलेला ऑफ ब्रेक म्हणजेच होणारा लेग कटर, हा जर बॉल योग्य टप्प्यावर टाकला विशाल कोळीने आणि त्याच्यात जर विकेट मिळाली दिलीप बिजवाची, तर या मॅच मध्ये मजा येईल. आणि काहीसे तसंच फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर ठेवला, त्याला थोडासा वाईट ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे कव्हरला त्याला सज्ज केला जातोय. डीप मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ ठेवलाय आणि फिल्डर आतमध्ये देखील 30 यार्ड सर्कलच्या तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला सेट केलाय. ऑन साइडला बॅट चांगली फिरली आहे, स्क्वेअर लेगला कोणीच नाहीये. 2 टप्पे घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. दिलीप बिजवाच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. तुम्ही बॉडी लाईन टाकताय तर तुमच्याकडे लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेगला तिकडे प्रोटेक्शन असायला हवं. दिलीप बिजवाला माहिती होतं लॉंग लेग फाईन लेग खाली आहे आणि बरोबर जो बॉडीवरती बॉल येत होता अक्रॉस द बॅट न त्यानं टर्न केलं, थोडं विकेटच्या डीप देखील गेले होते. आणि पाहता हा लेफ्टी बॅटरसाठी टाकलेला लेग ब्रेक जो रायटी बॉलरचा ऑफ ब्रेक होता त्याचा चांगला फायदा उचलत असताना विशाल कोळीच्या विरुद्ध दिलीप बिजवाचा 4 आणि पुन्हा एकदा दबावामध्ये येते टीम गोपी इलेव्हन ठाणे. चांगली फिरली बॅट, हीच खासियत आहे दिलीप बिजवाची. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं आणि त्याची बॅट भरपूर वेगाने फिरते. 4 धावा वसूल केल्यात. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना अलोंग द कार्पेट बॉल चालला फिल्डरच्या दिशेने. 1 धाव इथे कंप्लीट होईल. दिलीप बिजवाने चांगला कॉल केला. मदनला सिंगल मिळते आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 20 धावा. या मॅच मध्ये 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, 16 धावांची आवश्यकता असेल श्रीराम क्लोट्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एक सामना पराभूत झालेला, त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी खूपच महत्वाचा सामना आहे, जिंकावं लागेल. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला कव्हर ड्राईव्ह, तेवढीच दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉट कव्हरच्या दिशेने धाव मिळताना दिसणार नाही इथे मदनला जास्त वेळ जर तुम्ही शांत ठेवलं या मॅच मध्ये तर ही मॅच रंगू शकते. कारण आता अजूनही 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 16. हा देखील बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. स्क्वेअर लेग डीप मधून आता मिड विकेट मधून फिल्डर आलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळेल का हे पाहायचंय. दिलीप बिजवा डेंजर एंडला धावत होता. अजीज पटेलचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि अखेर त्या 2 धावा दिलीप बिजवाने कंप्लीट केल्या. फिटनेस इथे चांगला दिसतोय दिलीप बिजवाने मदन बेळगावकरचा. 40 नंतर तुमचं फिटनेस अगदी इम्पॉर्टंट आहे. जास्त का तुम्हाला लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं आहे त्यासाठी नक्कीच इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी. आणि दिलीप बिजवा आजही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड मोठं क्रिकेट सातत्यानं खेळतोय आणि तितकी चांगली साथ त्याला मिळतीये फलंदाज मदन बेळगावकरकडनं. शेवटचा बॉल स्वतःलाच क्रॅम केलं बॅटरने, थोडासा फुटवर्कचा वापर केला, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22-3 आहे श्रीराम क्लोट्स कोल्हापूर या मॅच मध्ये गोपी इलेव्हन ठाणेच्या विरुद्ध खेळत असताना. इथून पुढे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 14 धावा.
18 चेंडू 14 ची गरज आहे. म्हणजे समीकरण भरपूर सोपं वाटतं. RCCच्या कॅप्टनला रिक्वेस्ट नाशिकला पूर्ण टीम स्कॉट सोबत आपण या ठिकाणी त्वरित येऊन कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला पूर्ण टीम स्कॉट सोबत थांबायचं. ज्या षटकाची आपण चर्चा करत होतो ना की सुरुवातीला विकेट्स आले त्यानंतर विकेट्स येणं इम्पॉर्टंट आहे, पण ते नाही घडलं. विशाल कोहलीच्या षटकामध्ये कोणतीही विकेट न जाता आपण जर पाहिलं तर तब्बल 7 धावा आल्या आणि त्यामुळेचा सामना पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोनला कोल्हापूरच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतो. एक एक मॅच ज्यावेळी पराभूत होऊन तुम्ही खेळता त्यावेळी इम्पॉर्टंट असतं सेकंड मॅच मध्ये विक्ट्री मिळणं, चांगलं क्रिकेट दाखवणं. पण गोपील पण ठाणे फलंदाजीचा स्ट्रगल जो सुरू राहिला ना शेवटच्या बॉल पर्यंतच राहिला. बट सचिन कदमने निर्णायक क्षणाला मारलेला षटकार त्यामुळे रनबॉलचे टार्गेट सेट झालंय. पाहूयात बॉटम लाईन ऑफ द एंड कुणाल सर किती फाईट करतेय आणि किती संघर्ष करण्यास बॅटिंग टीमला भाग पाडतेय गोपी 11 ठाणे. अजीज पटेल तो संघर्ष करताना दिसतो. त्याने 2 विकेट घेतल्यात मागच्या ओव्हरमध्ये, म्हणूनच त्याला आता गोलंदाजीसाठी आणल्याने 14 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केलेले आहेत. चांगला ओव्हर रेट राखलाय गोपी 11 ठाणेने या मॅच मध्ये. पहिलाच बॉल उलटा खेळलाय, गॅप मधून जाईल, अगदी थर्डमॅन आणि गलीच्या गॅप मधून बॉल जाईल. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर चौकार. दबाव आता अजीज पटेलवर असेल. टीमची धावसंख्या 26, 26 धावा, 36 चा पाठलाग. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न समोर आडव्या बॅटने हा फटका सजवला. डीप मधून फिल्डर येईल लॉंग ऑन पर्यंत, तोपर्यंत 1 धाव मिळते. दिलीप बिजवाच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 27, 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी श्रीराम क्लोट्स कोल्हापूरला. फुटवर्क भरपूर चांगला आहे दिलीप बिजवाचं. मॅचची परिस्थिती काय त्याला माहिती आहे. 2 चौकाराच्या मदतीनं 200 स्ट्राईक रेटनं 5 बॉल मध्ये 10 वरती तो बॅटिंग करतोय. बदनला माहिती आहे आपल्याला फक्त दुसऱ्या बाजूने साथ द्यायची आहे. तो सिंगलला खेळतोय त्यामुळे सामना खुला झालाय आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहताय येणारे 16 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे मॅच मध्ये. सामना अगदी सोपा आहे. बॅटिंग करणारा संघ कोल्हापूरचा विचार केला तर बॅटची थोडीशी वरची कडा क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव मिळताना दिसेल. सिंगल नंतर आता 8 धावा दूर आहे विजयापासून श्रीराम क्लोट्स कोल्हापूर. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 8 धावा करायच्यात. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल दिलीप बिजवा. स्कोअर लेगला मारलेला त्यानं चौकार, स्विच हिटच्या माध्यमातून थर्डमॅनला मारलेला त्यानं चौकार. त्याच्यामुळे अगदी त्याच्या बॅटकडे सध्या प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. लॉफ्ट केलाय. आता संधी निर्माण झाली आहे परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगदी तोलून मोजून मापून मारलेला फटका मी म्हणेन, कारण भरपूर दूर ठेवला होता हा क्षेत्ररक्षक. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ बोलवावे लागतील, कारण आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये फक्त 6 धावा करायच्यात. 14 चेंडू 6 धावा. दिलीप बिजवा स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्या 30. श्रीराम क्लोट्स कोल्हापूर गोपी 11 ठाणेच्या विरुद्ध खेळत असताना परत एक वेळा उलटा फटका इथे सजवला. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर आहे. 1च धाव मिळताना दिसेल. दिलीप बिजवाचा फटका चांगला होता, कडक होता, परंतु कधी कधी असे फटके डायरेक्ट फिल्डरच्या हातात जातात आणि ते इथे पाहायला मिळालं. आता 5 धावा करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13 चेंडू 5 धावा. तर विनिंग शॉट कुणाच्या बॅटमधून येईल कदाचित त्याकडे दोन्ही बॅटचं लक्ष लागलंय, कारण मधून दुसऱ्या बाजूने शांत पवित्रा घेऊन खेळतोय. कधीही तो मॅच संपवण्याची ताकद ठेवतो. प्रचंड पोटेन्शियल या खेळाडूकडे देखील आहे. चांगलाच बाउन्सर. आपटलेला बॉल आणि अगदी नकल बॉलच्या स्टाईलने टाकला होता. अगदी समोर बोटांमध्ये अडकून टाकलेला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता श्रीराम क्लोट्स कोल्हापूरला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 चेंडू 5 धावा. रन्स बनायला हवा या मैदानावरती. अगदी आपण पाहिलं ना मैदान इतकं सुसज्ज आणि भव्य दिव्य आहे. खेळपट्टी इतकी सुंदर आहे की प्रत्येक बॉल अगदी या ठिकाणी तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार तुम्ही खेळता तर रन्स देऊन जाईल. तेच मैदानावरती दिलीप बिजवान आणि मदन बेळगावकरनं केलंय. पहिल्या सत्रामध्ये मात्र ते कुठेही दिसलं नाही. थोडंसं अंडर प्रेशर क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी सगळ्या चुका घडतात. 3 विकेट्स तुम्ही रनआउटचे दिले. श्रेयसचं रनआउटच्या स्वरूपात बाद होणं ते परवडलं नाही. तिकडे नशिबानं देखील कुठेतरी धोका दिला. श्रेयस इंदुलकरला एक स्टंप समोर होता फिल्डरच्या आणि तिकडनं डायरेक्ट हिट झालं. कॅप्टनची विकेट गेल्यानंतर डगमगला डाव. काहीसा प्रयत्न सावरण्याचा जरूर झाला, बट बॉलिंग युनिट सध्या फारशी मेहनत या मॅच मध्ये करू शकला नाहीये. त्यामुळे समीकरण अगदी आता आपल्या समोर येणारे 12 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू होता बरोबर वेळेवरती. आतापर्यंत 4 षटकं मैदानावरती टाकली गेलेत, बट या षटकात अगदी सामना संपेल का अशा काही चर्चा या ठिकाणी सुरू झाल्यात. राम पॉल सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. 12 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता रामपोळ गोलंदाजीसाठी. समीकरण सोपं आहे.
बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक फ्लाय स्लिप सेट केली, शॉट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंटला एक फिल्डर आहे. रामपोळचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फिनिशिंग टच देत असताना देख घुमा के फिरवलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी आणि श्रीराम क्लोट्स कोल्हापूरने हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम कोल्हापूर. थँक्यू डीजे. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आता. टीम आरसीसी नाशिक आणि त्यांच्या विरुद्ध मॅच खेळ गोपी 11 ठाणे. तर गोपी 11 ठाणे टीमचे कॅप्टन एक 5 मिनिटाचा ब्रेक तुमच्याकडे नक्की असेल, बट टॉस साठी आधी रेडी राहायचं आपण. आणि व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅच आणि ज्यावेळी पॉइंट सर्व टीमचे सेम येतील त्यावेळी नेट रन